नमस्कार. अपमेट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ही जी एक्झाम झाली होती आय थिंक 12 डिसेंबर 2023 रोजी, त्या संदर्भात तुमचं मेरिट लिस्ट आलेले आहे. त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती असेल, त्यानंतर रिझर्वेशन वाईज आपण बघणार आहोत. यापूर्वी झालेली जी एक्झाम आहे 2021 साली, त्याचासुद्धा प्रिवियस कट ऑफ या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागतील, कधी असेल, त्याच्या एक्सपेक्टेड तारखासुद्धा आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व व्हिडिओंचे अपडेट्स तुम्हाला मिळून जातील. तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 100% तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतील. काय शंका राहिल्या असतील तर बिनधास्त शेवटी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तर एक्झाम झाली होती, साधारणतः 65 अराउंड पोस्ट असतील. आपण पोस्ट वाईजसुद्धा माहिती बघणार आहोत. 65 पोस्ट असल्या आहेत. त्याची भरती झाली होती 2023 डिसेंबर 2023मध्ये. त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट आता आलेली आहे. फायनल मेरिटसुद्धा लिस्टसुद्धा लागेल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही सुद्धा यादी तुमची लवकरात लवकर लागेल. याच्या अगोदर ही भरती झाली होती 2021 साली. एकदा ऑक्टोबर 21ची भरती कॅन्सल झाली होती आणि त्याच्या अगोदर प्रिवियसमध्ये फेब्रुवारी 21मध्ये ही एक्झाम पार पडून त्या SINचं किंवा त्या विद्यार्थ्यांचं जॉईनिंगसुद्धा झालेलं आहे. तर त्या एक्झामचा अगोदर आपण कट ऑफ बघणार आहोत. त्यानंतर तुमच्या ह्या ज्या जागा आहेत, सुरुवातीला मी 23च्या ज्या जागा आहेत ह्या जागांचा टेबल आपण बघणार आहोत. त्यानंतर तुम्हाला मी प्रिवियस इयरचा कट ऑफ सांगेन. त्या तुलनेनुसार तुम्ही ह्या वर्षीचा कट ऑफ जज करू शकता किंवा आपल्याला ऑटोमॅटिकली तो कळेल. कारण की माझ्या ॲनालिसिसनुसार प्रिवियस इयरचा कट ऑफ आणि या वर्षीचा कट ऑफ यामध्ये जास्त काही डिफरन्स नसणार आहे. अप्रॉक्सिमेटली जवळपास तोच लागेल, किंबहुना कमी पण लागू शकतो ॲज कम्पेअर टू 2021. आता हा जो टेबल आहे याच्यामध्ये चार्ट दिलेला आहे. हा 2023चा चार्ट आहे बघा. वॅकन्सी तुम्ही जर बघितल्या असतील तर अराऊंड टोटल 66 वॅकन्सी आहेत. भरपूर जागा आहेत. स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर जी की तुम्ही जर याची टोटल 66 वॅकन्सी म्हणजे भरपूर वॅकन्सी आहेत. याचा अर्थ काय, नंबर ऑफ सिलेक्शन कॅन्डिडेट्सचे जास्त होणार आहेत. याचा अर्थ तुमचा कट ऑफसुद्धा कमी लागण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. त्यामध्ये तुम्हाला आरक्षणनिहाय किंवा समांतर आरक्षणनिहाय त्यांनी वॅकन्सी दिल्या आहेत. तुम्ही वॅकन्सी ऑलरेडी फॉर्म भरताना बघितल्या असतील. आता याचं सिलेक्शन कसं होतं हे सुद्धा मी सांगणार आहे की तुमचं कॅटेगरी असेल ते ओपनमधनं कधी कन्सिडर करतात किंवा जे पॅरलल रिझर्वेशन आहे, महिला असतील, प्रकल्पग्रस्त असतील, एक्स सर्व्हिसमॅन असेल, यांचं सिलेक्शन कसं होतं किंवा त्यांची मेरिट लिस्ट नक्की कशी काढली जाते हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फक्त तुम्ही टोटल वॅकन्सी बघून घ्या. आरक्षणनिहाय कोणाला किती जागा आहेत तुम्हाला कळतील. तर हा चार्ट आहे. टोटल जागा आहेत 66. हा मी काय दाखवला सुरुवातीला, तर तुम्हाला याच्यानंतर 2021चा कट ऑफ दाखवणार आहे मी, त्यावर तुम्हाला अंदाज लागू शकतो. आणि ही जी यादी आहे ही यादी आहे बघा, स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर. टोटल 43 पोस्ट आहेत. 2021ची यादी आहे ही. फायनल मेरिट लिस्ट किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची यादी आहे. जवळपास 43 जागा आहेत 2021 साली आणि ह्या वर्षी आहेत 65 किंवा 66 जागा आहेत. जवळपास 20 ते 23 जागा जास्त आहेत. त्यामुळे 23 जागा जास्त आहेत. त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की कट ऑफ साधारणतः शक्यतो जवळपास कमी होणार आहे. आता कॉम्पिटिशन ठीक जास्त होतं. तुमचं पेपरची डिफिकल्टी लेवल जी होती या वर्षीची 23 सालची ही मॉडरेट टू डिफिकल्ट समजून झाला. मॉडरेट टू डिफिकल्ट, कारण की तुम्हाला 80 क्वेश्चन हे टेक्निकलचे होते आणि 20 क्वेश्चन बाकीचे होते. त्यामुळे तुमचा कट ऑफ हा अराऊंड कमीच लागणार आहे. हे सुद्धा आपण डिस्कशन मेरिट लिस्ट बघून करणारच आहोत. तर हा बघून घ्या. 2021चा हा कट ऑफ आहे. टोटल त्यांनी पोस्ट किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले किती 43 कॅन्डिडेट्सचं. तर टॉपर जर तुम्ही बघितला, टॉपर आहे 170 मार्क्स. ओपन जनरल फिमेल आहे. त्याचे मार्क आहेत 170 माझा टॉपर आहे. ह्या वर्षाचा टॉपर आय थिंक माझ्या माहितीनुसार तुमचा 166 आहे. तो पण आपण पुढे बघणारच आहोत. याचा अर्थ काय, 2021पेक्षा तुमचा 23मध्ये टॉपर हा कमी मार्क्सचा आहे. रिझन तुमचा पेपर मे बी डिफिकल्ट असू शकतो त्यामुळे. तर ओपन जनरल आहेत. त्यानंतर पार्ट टाईम असतील म्हणजे अंशकालीन कर्मचारी असतील, एक सर्व्हिसमॅन असेल, OBC जनरल असेल, याचा प्रत्येक मार्क तुम्ही बघू शकता. AWS असेल किंवा तुमचे समांतर आरक्षण जे आहे प्रोजेक्ट अफिलिएटेड वगैरे त्यांचे तुम्ही आरक्षण बघू शकता. साधारणतः तुम्ही जर बघितलं तर ओपन जनरल EW साधारणतः 140पर्यंत आलं होतं कट ऑफ. त्याच्यानंतर ओपन पार्ट टाईम 124,
ओपन स्पोर्ट्स 112, ओपन पार्ट टाईम 92पर्यंत आलेलं आहे पार्ट टाईमचं. आणि ओपन जर जनरल तुम्ही जर बघितलं तर ओपन जनरलचं तुम्हाला या ठिकाणी मी कट ऑफ दाखवतो. ओपन फिमेल आहे बघा 148. हा ओपन जनरल किंवा ओपन फिमेलचा कट ऑफ आहे 148 आउट ऑफ 200. तर या पद्धतीचा हा कट ऑफ आहे. म्हणजे तुम्ही एकंदरीत अंदाज बांधू शकता की 43 जागासाठी एवढा कट ऑफ लागतो आहे. तर साहजिकच आहे की 66 जागासाठी सुद्धा कट ऑफ तुमचा कमीच लागेल. परंतु ह्यावेळी कसं झालं नंबर ऑफ कॅन्डिडेट्स जास्त असतील त्यामुळे त्यांचे मार्क्स जे आहेत हे बऱ्याच जणांचे इक्वल मार्क्स आहेत. त्यावर तुम्हाला मग टाय केसेसमध्ये तुम्हाला माहिती आहे की रँकिंग कसं केलं जातं त्यानुसार ते विभागणी केली जाईल. तर आता आपण 2021चं कट ऑफ लिस्ट जी होती म्हणजे किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट ही आपण आता तुम्हाला दाखवलेली आहे. त्यानंतर 2023ची जी मेरिट लिस्ट लागलेली आहे ही तुमच्यासमोर डिस्प्ले केलेली आहे. तुम्ही तुमचे मार्क्स बघितले असतील आफ्टर ऑब्जेक्शनचे. ही फायनल मेरिट लिस्ट आहे तुमची. यानंतर तुमचं डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट तुम्हाला पब्लिश केली जाईल एका महिन्यामध्ये. म्हणजे थोडक्यात फेब्रुवारी एंडिंगपर्यंत तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट पब्लिश करून तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या तारखा येतील व मार्च ते एप्रिलमध्ये तुमचं जॉईनिंग हे तुम्हाला ते फायनल दिलं जाईल. तर डॉक्युमेंटसुद्धा कोणते लागणार आहेत हे सुद्धा मी यानंतर तुम्हाला सांगणार आहे. डॉक्युमेंट तुमच्याकडे जर नसतील ज्या विद्यार्थ्यांचे मार्क जास्त आहेत त्यांनी लवकरात लवकर डॉक्युमेंट तुमच्याजवळ असणं पाहिजेत. जे विद्यार्थी ओपनमधून आहेत त्यांना शक्यतो जास्त डॉक्युमेंटचा त्रास होत नाही. पण जे विद्यार्थी कास्ट किंवा प्रवर्गातून आहेत त्यांना तर डॉक्युमेंटचा इश्यू होऊ शकतो. तुमच्याकडे जर सर्व डॉक्युमेंट क्लिअर असतील तर वेल अँड गुड काही अडचण तुम्हाला कुठेही येणार नाही. तसेच तुम्हाला काय अडचणी येतील बिंदास तुम्ही टेलिग्राम चॅनलवर तुम्ही किंवा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कमेंट करा. त्याचं आन्सर किंवा त्याचं रिप्लाय मी 100% तुम्हाला देईन. ह्या वर्षाचा जो तुमची लिस्ट आहे त्याचा टॉपर आहे बघा 162चा जो की तुम्हाला मी 2021चा सांगितला होता 170चा होता 170चा. ह्यावेळी आहे 162चा. रिझन सांगितलं मला की मी पेपरची लेवल तुमची असेल डिफिकल्टी किंवा टेक्निकलचे जास्त क्वेश्चन जास्त होते त्याच्यामुळे. पण अगोदर 2021मध्ये कसं होतं 40 असा पॅटर्न होता. 162चा टॉपर आहे. त्यानंतर त्यांनी डिसेंडिंग ऑर्डरने तुमची यादी दिलेली आहे. तुम्ही तुमचे मार्क बघितलेले असतील. सर्व विद्यार्थ्यांचे मार्क तुम्ही बघितले असतील. आणि शेवटचा टॉपर तुमचा शेवटचे मार्क किती आहेत 6. म्हणजे थोडक्यात काय आणि प्रत्येक कॅन्डिडेटचे मार्क दिलेले आहेत. तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम अपेअर केले होते त्यांचे सर्व मार्क त्यांनी दिलेले आहेत. 3621 जणांनी हे अटेम्प्ट केला आहे पेपर. त्यांचे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांची यादी या ठिकाणी त्यांनी लावलेली आहे. तर आता यामध्ये कट ऑफ डिसाईड कसा करायचा किंवा बघायचा कसा ह्या लिस्टमध्ये त्यांनी तुमचे कोणत्या प्रकारचं आरक्षण किंवा प्रवर्ग दिलं नाही. त्यामुळे तुम्ही एक्झॅक्टली सांगू शकत नाही की ओपनचा एवढा लागेल, कास्टचा एवढाच लागेल, SCचा एवढा लागेल, SBCचा एवढा लागेल. फक्त आरक्षण हे कसं कन्सिडर करतात हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. त्यानुसार तुम्ही तुमचे मार्क बघू शकता. फक्त एवढंच की तुमचे मार्क तुम्ही जर बघितले तर 162, 160, 60, 58, 56, 50, 28 म्हणजे थोडक्यात काय की तुमचे मार्क जे आहेत हे ठराविक विद्यार्थ्यांचेच जास्त आहेत. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर डायरेक्ट तुमचे मार्क्स अराउंड 140 म्हणजे 140च्या आसपास आलेले आहेत. आता यामध्ये याचा अर्थ काय तुमचा कट ऑफ 100% कमी लागणार आहे. परंतु यामध्ये केस कसं असतं की समांतर आरक्षण असतं. त्याच्यामुळे जरी विद्यार्थी 100, 120 जरी असाल तरी तो 140च्या वर जाऊ शकतो. का तर तो एक सर्व्हिसमॅन असेल किंवा महिला असेल ती. फक्त एवढंच की तुमचा क्रायटेरिया काय होता की आउट ऑफ 200 तुम्हाला 45% म्हणजेच 90 मार्क पडले पाहिजेत तरच तुमचा विचार हा फायनल यादीमध्ये केला जातो. याचा अर्थ काय 90च्या वर आहेत जे खाली आहेत त्यांचा या एक्झाममध्ये काही रोल नाही, ते डिस्क्वालिफाय आहेत. 90च्या अबाव जे विद्यार्थी आहेत त्यांचाच आरक्षणासाठी किंवा तुमचं जे समांतर आरक्षण आहे त्यासाठी विचार केला जाऊ शकतो. आता हे आरक्षण किंवा हा जागा कसं वाटप केलं जातं हे तुम्हाला मी सांगतो. आता यामध्ये तुम्ही जर फॉर एक्झाम्पल तुमची जी मेरिट लिस्ट आहे त्यामध्ये सर्वात तुम्हाला जो चार्ट दिसतो आहे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हे जे आहे हे तुमचं हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जे की तुमचे प्रवर्गणी आहे दिले बघा. आणि हे तुमचे जे आहे वर्टिकल कॉलम वाईज हे तुमचं आहे पॅरलल रिझर्वेशन. पॅरलल म्हणजे काय समांतर आरक्षण. समांतर इन द सेन्स अनाथ असेल, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, महिला असतील, एक सर्व्हिसमॅन असेल हे तुमचं समांतर आरक्षण. आणि प्रवर्गणी हे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे बघा SC ST NTC NTD SBC OBC AWS ओपन. तर ह्याच्यामध्ये जागा भरताना सुरुवातीला ओपनच्या जागा ह्या भरल्या जातात. त्याच्यामुळे तुम्ही जर पाहिलं असेल कोणत्याही भरतीमध्ये कोणत्याही एक्झाममध्ये ओपनचा कट ऑफ जास्त का लागतो कारण की सर्वात प्रथम ह्या जागा भरल्या जातात ओपनच्या. त्यानंतर मग कास्टनी ह्या जागा ह्या भरल्या जातात.
म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही बघा ओपनच्या जागा टोटल आहेत 27 जागा ओपनच्या आहेत. याचा अर्थ काय, मेरिट लिस्टमधील 27 जे विद्यार्थी आहेत टॉप 27 ही तुमची ओपनला जाणार आहेत. भलेही ते विद्यार्थी कास्ट प्रवर्गातील असले, कोणत्याही प्रवर्गातील असले, तर त्यांचा विचार हा ओपन कॅटेगरीतून करण्यात येणार आहे. म्हणजेच त्यांची जागा जी आहे प्रवर्गातील ते रिकामी होऊन दुसऱ्या विद्यार्थ्याला भेटते प्रवर्गातल्या, आणि त्यांचा विचार केला तो ओपनमध्ये. फक्त ह्याच्यामध्ये पण एक अट आहे की ती व्यक्ती जी कोण असेल, ओपन असेल किंवा त्या प्रवर्गातील असेल, ती समांतर आरक्षणासुद्धा मध्ये बसली गेली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक विद्यार्थी आहे सपोज OBC कॅटेगरीमधला, त्याला मार्क आहेत 160 आत्ताच्या मेरिट लिस्टनुसार, आणि त्याचा साहजिकच आहे की 162चा हायस्ट आहे. 160 समजा OBC विद्यार्थ्याला पडलेले आहेत. OBC आहे, फिमेल पकडतो मी, OBC फिमेल आहे, त्याला 160 मार्क आहेत. याचा अर्थ ती जाणार कुठून, तर ऑब्वियसली ओपन कॅटेगरीमधून तिचा विचार केला जाणार, आणि तिची जी एक्झाममधून तिने अप्लाय केला असेल OBCमधून, तर ती जागा रिक्त होणार व तिच्या पुढच्या OBC महिलामध्ये तिला विचार केला जाणार. तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर असेल. जास्त मार्क पडलेले विद्यार्थी आहेत त्यांचा विचार हा प्रथम ओपन कॅटेगरीसाठी केला जातो, कारण की सर्वात पहिल्या जागा तुमच्या ओपन कॅटेगरीच्या भरतात. टॉप 27 आता सांगितलं तुमच्या टॉप 27 जे विद्यार्थी असतील, फक्त अट आहे की ती ह्या त्या समांतर आरक्षणाच्या कॅटेगरीमध्ये बसली गेली पाहिजे. म्हणजे आता सांगितलं OBC फिमेल जे आहे, OBC फिमेल आता होती 160 मार्काची, ती बसणार कुठं, तर पॅरलल रिझर्वेशनमध्ये 30%च्या 8 जागेमध्ये ती जागा बुक झाली. भलेही ती OBCमध्ये आहे, पण त्याला कन्सिडर कुठून गेलं, ओपन फिमेलमधून. आणि एक उदाहरण देतो, 154 मार्क आहेत, जी विद्यार्थी आहे SCची फिमेल आहे किंवा पार्ट टाईम वर्कर आहे. बघा या ठिकाणी SCची फिमेल आहे किंवा पार्ट टाईम वर्कर आहे. SCची फिमेल असेल किंवा पार्ट टाईम वर्कर असेल, तिला मार्क आहेत किती, 154. तरीसुद्धा तिचा विचार कुठून करणार येणार, तर ओपन कॅटेगरीतून केला जाणार. ती जागा त्याला भेटणार कुठं, तर महिला असेल ती महिला, तर त्याचा जागा ह्या 8मध्ये त्याला एक जागा बुक होणार, आणि तिथली ही जी जागा आहे 3मधली ही जागा ती व्हॅकंट झाली, मग दुसऱ्या एखाद्या SCच्या मुलीला ती जागा मग भेटणार. तर असं हे आरक्षणाचा फंड असतो. फक्त एवढंच की आरक्षणाचा विचार करताना समांतर आरक्षण म्हणजे सांगितलं की प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, फिमेल, अनाथ हे जे काय आहेत, या ठिकाणी जर त्या वर्गात जागा असेल तर ती जागा त्या ओपनलामध्ये जर बसली तर ओपनला दिली जाते. अदरवाईज तिला जर मार्क कमी असतील OBC किंवा SC विद्यार्थ्याला, तर तिचा 100% विचार कुठून होणार, तर ह्याच प्रवर्गातून होणार, OBCमधूनच होणार. त्याला दुसरीकडे चान्स कुठेही नाही. कुठं म्हणजे NTB, NTC, EWSमध्ये कुठेही त्यांना चान्स नाही एंट्री करायला, फक्त ओपनमध्येच त्यांना चान्स आहे. आता हे ओपनचं क्लिअर झालं. ओपनच्या सगळ्या जागा असं तुमच्या भरणार. 8 जनरल घेणार, 8 महिला, 9 जनरल घेणार, 8 महिला घेणार, 4 एक्स सर्व्हिसमॅन घेणार. एक्स सर्व्हिसमॅन घेणार म्हणजे काय, थोडक्यात ज्यांना समजा तुमच्याकडे आत्ता मी सांगितलं की 90च्या वर मार्क असणारे जे आहेत विद्यार्थी, असे 100 आहेत समजा, जे की एक्स सर्व्हिसमॅन आहेत 100 विद्यार्थी, त्यातले टॉप 4 जे आहेत हे त्यांना विविध स्थान भेटणार आहे. टॉप 4 मग त्यांची मार्क किती असू द्या, 102, 104, 110 डझंट मॅटर, त्यांना 160 मार्क पाहिजेत. कारण तर हे आरक्षण जे आहे पॅरलल म्हणजे काय, हे जे आरक्षण आहे हे फक्त त्यांच्यासाठीच राखीव आहे. या ठिकाणी दुसरा कोणताही विद्यार्थी येऊ शकत नाही. म्हणजेच 4 जागा आहेत ओपनमध्ये एक सर्व्हिसमॅनला. याचा अर्थ तो विद्यार्थी कोणत्याही प्रवर्गातला असू द्यात, त्याला जर समजा 100, 150, 120 मार्क असतील आणि तो सगळ्यात वर असेल एक सर्व्हिसमॅनच्या यादीमध्ये, तर त्याचा विचार 100% यामध्ये केला जाणार. याचाच अर्थ झालं काय की ओपनचा एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ किती लागला असं, फॉर एक्झाम्पल 120, पण ओपन जनरलचा कट ऑफ लागला किती 160 किंवा 140 असा विषय असतो. आणि हा आहे एक सर्व्हिसमॅनचा. का तर ती जी जागा आहे एक सर्व्हिसमॅनची ही त्याच प्रवर्गातून भरली गेली पाहिजे असा हा रूल असतो. त्या प्रवर्गात जागा नसेल तर मग त्याला त्याच्या प्रवर्गातून, म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दुसरं जर सांगतो मी तुम्हाला की EWS वॅकन्सी आहेत. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर स्पोर्ट पर्सनला जागाच नाही. बघा स्पोर्ट पर्सनला जागाच नाही. आणि एखादा विद्यार्थी आहे की ज्यानं स्पोर्ट पर्सनमधून अर्ज केला आहे आणि तो EWSमध्ये आहे विद्यार्थी, तर त्याचा विचार फक्त कुठं होणार, एकतर इथं जागा नाही तर त्याला जागा आहे फक्त ओपनचीच. ओपनमधून बसला तो तर बसेल, अदरवाईज त्याचं सिलेक्शन होऊ शकत नाही. जास्त मार्क असले तरी इथं अदरवाईज त्याचं सिलेक्शन होऊ शकत नाही, का तर त्या कास्टला जागाच नाहीत, त्या प्रवर्गाला जागाच नाहीत. गेला तर तो ओपनमधून जाईल किंवा जास्त मार्क असेल तर तो जनरलमधून जाईल, बाकी तो कुठेही त्याला चान्स किंवा स्कोप नाही. तसेच शेवटी सांगतो मला, फॉर एक्झाम्पल NTC हा प्रवर्ग आहे, याच्यामध्ये महिलेला एक जागा आहे.
महिलेला मार्क समजा फॉर एक्झाम्पल कमी आहेत त्या विद्यार्थिनीला ॲज कम्पेअर टू ओपनच्या मेरिटनुसार, तर तिचं ओपन जर सोडलं तर त्याचं सिलेक्शन जे आहे हे फक्त आणि फक्त NTCमधूनच निवड केली जाणार. तिची मार्क जर OBCपेक्षा जास्त असेल तरी काही घेणं देणं नाही. ती त्या प्रवर्गातील त्या समांतर आरक्षणासाठीच ठेवलेली राखीव पदे आहेत. जर NTC महिलेला जास्त मार्क असतील तर ऑटोमॅटिकली ती कुठं कन्सिडर केली जाईल, ओपनमध्ये. जर कमी असतील तर तिला फक्त एकच जागा शिल्लक राहणार, ती म्हणजे NTCमध्ये. बाकी त्याला कुठेही जायला स्कोप नाही. त्यामुळे काय की जे प्रवर्गातील विद्यार्थी आहेत त्यांना एकच स्कोप असतो ओपनमध्ये जाण्याचा. अदरवाईज त्यांच्या प्रवर्गात जर जागा असेल त्या आरक्षणासाठी तर तिथं तुम्हाला जागा आहे, अदरवाईज तुमचं सिलेक्शन होणार नाही. तर ह्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन किंवा तुमची मेरिट लिस्ट लावली जाते. त्यानुसार तुम्ही बघू शकता की ओपन जेंडरचा कट ऑफ जास्त असतो, फिमेलचा कमी असतो, स्पोर्ट्सचा कमी असतो, ऑर्फनचा त्यापेक्षा कमी असतो. का तर त्या प्रवर्गातूनच ती आपल्याला पदं भरायचे आहेत. भलेही त्याचं मार्क कमी का असेना, आपल्याला ती जागा जी आहे ती त्याच विद्यार्थ्याला दिली आहे. त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करून तुमचा कट ऑफ हा केला जातो. त्यानुसार तुमची जी जागा आहेत हे भरले जातात. त्यामुळेच जे विद्यार्थ्यांचे समांतर आरक्षणामध्ये आहेत त्यांना कमी जरी मार्क पडले तरी त्यांचं मेरिटमध्ये नाव येण्याचं कारण म्हणजे हे आहे की त्यांना ती जागा समांतर आरक्षणाची जागा ही राखीव ठेवलेली आहे, ती त्याच प्रवर्गातून भरायची आहे. आणि आजकाल सर्व प्रवर्गातून विद्यार्थी अर्ज करतात, त्यामुळे त्यांना स्कोप आहे. फक्त तुमचा क्रायटेरिया असतो की मिनिमम 45% पडले पाहिजेत. याचा अर्थ काय, तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी 90 मार्क पडले 200 पैकी तर तुम्ही 100% आहात इलिजिबल. जर 89 असतील आणि तुम्हाला कास्टला जागा जर असेल तरी तुम्हाला ती जागा भेटणार नाही, कारण तर क्रायटेरियाच आहे की मिनिमम 45% तेवढे पडले तरच तुम्ही यादीमध्ये धरला जाल, अदरवाईज नाही. तर अशा प्रकारे सर्व जागा भरल्या जातात. त्यानुसार तुम्ही तुमचं जे मेरिट लिस्ट आहे इन्व्हेस्टिगेटरची, ह्यातल्या ज्या पहिल्या जागा आहेत ही पहिला विद्यार्थी जो आहे पृथ्वीराज विठ्ठल झांबरे, ह्या विद्यार्थ्याची प्रवर्ग जो आहे हा कोणता जरी असला तरी याचं सिलेक्शन होणार कशातून, 150 म्हणलं ओपन जनरलमधून याचं सिलेक्शन आहे, हे 100% फिक्स आहे. त्यानंतर अण्णा अरुण भुतांबरे ह्या विद्यार्थ्याचा प्रवर्ग कोणता असेल डझंट मॅटर, याचीसुद्धा जागा कुठं जाणार तर ओपन जनरलमधून जाणार. त्यानंतर वैभव आहे ओपन जनरलमधून जाणार. त्यानंतर प्रगती आहे ही जाणार कुठं ओपन फिमेलमध्ये जाणार, कुठं जाणार तर ओपन फिमेलमध्ये जाणार. तर अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांची यादी आहे, तशा वॅकन्सी त्या भरले गेल्या जातात. टॉप जे विद्यार्थी आहेत त्यांना पहिल्यांदा ओपनमधून कन्सिडर केलं जाईल, त्यानंतर प्रवर्गाने हे तुमच्या वॅकन्सी डिस्ट्रीब्युशन केले जातील. तर तुमचं जे फायनल सिलेक्शन आहे हे लवकरच लागेल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचे 1 ते 2 महिन्यामधून तुमचं जॉईनिंग एप्रिलच्या आतमध्ये होण्याची दाट शक्यता आहे असा माझा अंदाज आहे. मार्क साधारणतः विद्यार्थ्यांना 140 130 तुमचा कट ऑफ जो आहे हा एक्सपेक्टेड कट ऑफ माझ्या माहितीनुसार कमीत कमी 130पर्यंत येऊ शकतो. म्हणजेच काय, तुम्ही जर ॲज कम्पेअर टू प्रिवियस जर भरती बघितलं TCSच्या फॉर एक्झाम्पल फॉरेस्ट सर्व्हिस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांनी बोलवलं आहे. जर जागा असतील 5 तर साधारणतः 20 ते 25 विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं आहे. याचा अर्थ तुमच्याकडे जागा आहेत 66, याचा अर्थ जवळपास तुम्हाला 200 ते 200 विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे 100% होणारच आहे, असं धरून तुम्ही चाला. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणते डॉक्युमेंट महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला मी सांगतो. याची PDF मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेत. जेवढ्या काही PDF तुम्ही बघितले आहेत ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहेत. आपला चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. चॅनलची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहे. चॅनल तुम्ही जॉईन करा, आगामी येणाऱ्या भरतीसुद्धा अपडेट तुम्हाला मिळून जातील. 4 जानेवारीची ही त्यांची पत्रक आहे बघा, प्रसिद्धीपत्रक. त्यामध्ये त्यांनी दिलं की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला आणायचे आहेत ते तुम्ही वाचून घ्या, वाचलं नसेल तर. त्यांनी दिलं बघा, खालील ज्या उमेदवारांकडे एखादे प्रमाणपत्र उदाहरणार्थ डोमासाईल नसेल त्यांनी 100च्या टप्प्याबरोबर सदरील कागदपत्रे नियुक्तीपासून 1 महिना सादर करण्यात येईल, अन्यथा संबंधित उमेदवाराचे नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल. तसेच सादर केलेले कोणतेही डॉक्युमेंट एज्युकेशन असेल, आरक्षण असेल, अनुभव असेल, बोगस बनावट आढळून आल्यास झालेली नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल. या आशयाचे प्रतिज्ञापत्र कागदपत्रे तपासणीवेळी उमेदवारांनी सादर करावयाचे आहे. कोणतेही एज्युकेशन, कास्ट किंवा अनुभव सर्टिफिकेट स्तरावर खोटे किंवा बनावट आढळल्यास तुमची नियुक्ती तात्काळ समाप्त केली जाईल व तुमच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवण्यात येईल. हा महत्त्वाचा पॅरेग्राफ आहे बघा. त्यांनी तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट नसेल
तर तुम्ही 100च्या टाईमपुरतं तसं लिहून द्या की एका महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला आम्ही ते डोमेसाईल सर्टिफिकेट काढून देऊ. काय अडचण असेल तर त्यांच्या तुम्ही टेक्निकल टीमला फोन करू शकता किंवा त्यांच्या आरोग्य विभागाचा हेल्पलाईन नंबर असेल त्या वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर जेव्हा तुमचं यादी येईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची, त्या यादीमध्ये सुद्धा तुम्हाला हीच कागदपत्रे किंवा त्याच्या सूचना तुम्हाला सविस्तर दिल्या जातील की तुम्हाला हे डॉक्युमेंट आणायचे आहेत किंवा तुमच्याकडे जर डॉक्युमेंट नसेल तर त्याला ऑप्शन आहे का किंवा नाही, हे सर्वच्या सर्व सूचना तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळीच तुमचं लोकेशन जॉब व्हेरिफिकेशनचं हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी त्यावेळी सांगितलं जाईल. त्यानंतर डॉक्युमेंट बघा, तुमचं बर्थ सर्टिफिकेट किंवा शाळा सोडलेला दाखला किंवा 10वीचं सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ऑप्शन आहे ते तिघांपैकी एक. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल, तुम्ही जर त्यातून अर्ज केला असेल तर. त्यानंतर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. त्यानंतर नॉन क्रिमिनल जर तुमच्याकडे तुम्हाला आवश्यक असेल, नॉन क्रिमिलियर, तर तुमच्याकडे ते असणं गरजेचं आहे. प्रमाणपत्र दिनांक व तुम्ही इश्यू कधी केले ते सर्टिफिकेट हे सुद्धा तुम्हाला असणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही जर जाहिरात बघितली तर जाहिरातीमध्ये सांगितले की तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील किंवा जे सर्टिफिकेट आहेत हे तुम्हाला लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशनच्या असणे गरजेचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचे नसतील त्यांना सोल्युशन काय आहे त्यांना तुम्हाला विचारावं लागेल. पण तुम्हाला जाहिरातीमध्ये तर क्लिअरली मेन्शन केले की लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट किंवा एज्युकेशन क्वालिफिकेशन कंप्लीट असले गेले पाहिजेत. त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन 10वी 12वी ग्रॅज्युएशन, जास्त तुमची MSc असेल तर MSc सर्टिफिकेट प्लस बोर्ड सर्टिफिकेट यांचे झेरॉक्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओरिजिनल प्लस झेरॉक्स असं एक सेटच तुम्ही तयार करून ठेवा. ज्या विद्यार्थ्यांकडे अनुभव असेल त्यांनी सर्टिफिकेट जोडले तरी चालेल. त्यानंतर MSITचं तुमचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर समांतर आरक्षणामध्ये जे विद्यार्थी असतील, प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील, अंशकालीन असतील, खेळाडू असतील, माजी सैनिक, दिव्यांग, अनाथ, त्यापैकी सक्षम प्राधिकाराचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. आता हे तुम्हाला इन जनरल कोणत्याही व्हेरिफिकेशनला लागतं बघा. जेव्हा त्यांचं फायनल लिस्ट येईल व्हेरिफिकेशनची त्यामुळे तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र अटॅच करून तुम्हाला ते PDF देतील, ते तुम्हाला भरून द्यायचं आहे. त्यानंतर तुमचा पत्ता, आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं जे ओळखपत्र असेल ओरिजिनल ते तुम्हाला लागणार आहे. पासपोर्ट साईज 2 फोटो आणि ज्यांचं नाव बदललं आहे, खास करून विवाहामुळे नाव बदललं असल्या तुम्हाला ते विवाह प्रमाणपत्र म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर ही डॉक्युमेंटची यादी आहे. तसेच ही जी यादी आहे ही पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन टायमिंगला तुम्हाला बघायला मिळेल. तर ह्या सर्व गोष्टींचा विचार केला असता तुमचा कट ऑफ अराउंड 140 to 130च्या आसपास लागू शकतो असा माझा अंदाज आहे. जास्तीत विद्यार्थ्यांचं सिलेक्शन एक्झाममध्ये होणार आहे. त्यांना मी शुभेच्छा देतो. तुमच्या जर काही अडचणी असतील, काही शंका असतील, बिंदास तुम्ही कधीही टाईम टू टाईम मला व्हिडिओमध्ये कमेंट करा. मी ते कोणत्याही व्हिडिओमध्ये टाका तुम्ही कमेंट करून, तिथे मी रिप्लाय 100% देईन. तसेच आत्ता जरी तुमच्या काही अडचणी असतील बिंदास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या शंकेचं निरसन आपण करू. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल. जर समजलं असेल तर तुमच्या जास्त मित्रांसोबत शेअर करा ज्यांनी हा फॉर्म भरला असेल किंवा ज्यांचं आरक्षणाची कन्सेप्ट किंवा समांतर आरक्षण कन्सेप्ट क्लिअर नाही. माझ्याकडून एका दुसरी जर चूक झाली असेल बिंदास मला कमेंटमध्ये सांगा की तुमचं सर असं चुकलं, या ठिकाणी चुकलं आहे किंवा हा पॉईंट तुमचा समजला नाही आहे. आपण तो करेक्ट करू, 100% करेक्शन करू. धन्यवाद.